संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त महाआरती, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची नवी तालुका कार्यकारिणी आणि कोर कमिटी जाहीर. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली. प्रेक्षकांनो, संगमनेरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठे मारुती मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात रामरक्षा स्रोत पठण व महाआरती पार पडली आहे. या प्रसंगी लहान बालकांनी श्रीराम, सीता आणि हनुमानाची धरलेली सुंदर वेशभूषा उपस्थितांचे आकर्षण ठरली. यानंतर शासकीय विश्रामगृहात उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सचिन कोते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच कोर कमिटीची घोषणा करण्यात आली. बघूया याबाबत ठळक नियुक्त्या. तालुका प्रमुख अमर कतारी, भीमाशंकर पावसे, प्रकाश गायकवाड, विधानसभा प्रमुख योगेश खेमनर संगमनेर, कैलास बियाणी शिर्डी, बाळासाहेब घोडके संगमनेर शहर, तर महिला आघाडी आशाताई केदारी प्रभारी जिल्हा संघटिका, शीतलताई हासे तालुका संघटिका, कोर कमिटी अध्यक्ष एकनाथ खेमनर, विजय सातपुते आणि हरीश लांडगे. तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संघटित व प्रभावीपणे उतरण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा प्रमुख सचिन कोते पाटील यांनी केले. बघा सविस्तर बातमी न्यूज NMPच्या माध्यमातून. सगळ्यात पहिली संगमनेरकरांना जय महाराष्ट्र आणि मानाचा मुजरा. त्याचं कारण असं आहे का मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर का मला सगळ्यात जास्त आवडता तालुका कोणता, तर मी आजही आवर्जून लोकांना सांगतो का संगमनेर तालुका. मला अपेक्षापेक्षाही जास्त मला म्हणजे जीव लावला आणि जी मनासारखी संघटना पाहिजे होती ती संघटना आज ही संगमनेरकरांनी दिली. त्याच्याबद्दल सगळ्यात पहिलं एकदा कौतुक करतो. त्यानंतर खालोखाल कोपरगावकरांनी मला पाहिजे तसं जसं जीव लावलं आणि मी तर त्या राहत्याचा असल्यामुळं मला राहत्याचे सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर राहिले. आज माझ्याबरोबर मी आज नवीन पदाधिकारी निवडले. त्याबद्दल सगळ्यात पहिलं आमच्याबरोबर अमोल बोराडे जिल्हा संघटकाला जेवढे माझी जबाबदारी जिल्हा प्रमुखाची तेवढीच मी आज अमोल भाऊला सांगतो का उद्या तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून 6चे 6 तालुके तुम्ही फिरले पाहिजेत. कारण तुम्ही जरी भाऊसाहेब वागचौरेचे नातेवाईक असले परंतु तो गद्दार होता, तुम्ही गद्दार नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही 6चे 6 तालुके माझ्याबरोबर फिरा आणि त्यांना सांगा का ही नीच अवलाद आहे, हा खरा जातीवंत माणूस आहे. मी आज उद्धव साहेबांबरोबर राहिलो त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे. तुम्हाला खांद्यावर घेऊन आम्ही नसल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या शिवसैनिक वतीने हा तुम्हाला शब्द देतो. त्याचबरोबर माझ्याबरोबर नवीन निवडलेले माझे जुने सहकारी असतील. आज जे तुम्ही जे सांगितले की आज 25 वर्ष असेल 30 वर्ष असेल मला माहिती नाही. मी सुद्धा तुमचा खूप छोटा आहे कारण माझं वय तेवढं तुम्ही त्या शिवसेनेत काढलेले लोक आहे. मला ज्या टायमाला अमरने सांगितलं का बाबा अशी अशी परिस्थिती मी एवढं अमर या लोकांना कोणालाही सगळ्याला विश्वासात घेतल्याशिवाय काम करू नको, तुला एवढीच विनंती. कारण पहिल्या आधीचा जो जिल्हा प्रमुख होता त्याची काय तक्रारी होत्या मला माहीत नाही, परंतु आता तसं न करता आपल्याला म्हणजे भेदभाव अजिबात कोणता न ठेवता हा माणूस हा संघ घेतला पाहिजे आणि त्याला पुढे घेऊन ताकदीने त्याच्या पाठीमागे ताकद ही जबाबदारी माझी राहील. मी आजही 100% सांगतो. संगमनेर आसन, कोपरगाव आसन, कोपरगावमध्ये आमचे भरतभाऊ आसन, त्यानंतर नवीन नेमलेले आमचे ते भाई असतील, लबडे अण्णा असतील, त्यानंतर राहतात नाना भाऊके असतील, संदीप विगे असतील, नानक सावंतरे असतील, असलम भाई असन. मी जे पदाधिकारी नेमले मी तुम्हाला आजही सांगतो की हे 100% जातीवंत लोक, निष्ठेने राहिलेले लोक, त्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आज अमर मी जाणीवपूर्वक सांगतो तुला का मी आज दोन्ही तालुके त्यांना अमरने मला सांगितले का बाबा इथं त्यांना बोला. मी एवढे 100% बोलवतो. त्याचं कारण असं आहे काय यांना बोलायचं तुम्ही मान सन्मान दिला परंतु 100% तुम्ही त्यांचं स्वागत केलं. ते दोन्ही म्हणजे ॲक्च्युली ती जबाबदारी जिल्हा प्रमुख म्हणून माझी होती.
तिन्ही तालुक्याची 6चे 6 तालुक्याची आपण सत्कार समारंभ आपण घेतलाय. आता कोलारमध्ये आहे माझ्याकडे मी सांगतो त्याच्याबरोबर सगळे गेले पण तो आणि एकटाच मी सांगितलं जर मी जाणार नाही, मी कोणी नाही राहिलं तर मी एकटा थांबन, पण मी शिवसैनिक म्हणून मी 100% उद्धव साहेबांबरोबर राहील. अशा माणसाचं 100% पाठ थोपडली पाहिजे आणि असं काही समजायचं काही कारण नाही. मी आजही सांगतो तुम्हाला का आपली संघटना का बा कुणी सांगेन काल जी यादी वाचली ते यादीमध्ये शहर प्रमुख गेला, तालुका प्रमुख गेला, एकही तालुका प्रमुख शहर प्रमुख गेला नाही, उपजिल्हा प्रमुख गेला नाही, सगळे आहे जागेवर यायचे. खोटं नाटक करून ज्यांनी आपण टाकून देईल असे लोक काल त्या ठिकाणी गेलेले. ज्याला 18 वर्ष संघटनेने 20 वर्ष पद दिले आणि पदावरून काढले आणि म्हणून नाराज होऊन जाणं ही अवलग आपली नाही. संघटनेने जे दिलं आपण आपलं उरलेलं आयुष्य संघटनेकरता घालायचं एवढंच आज आपण ठरवलंय. मी सुद्धा जिल्हा प्रमुख आज आहे, माझं उद्या पद काढलं म्हणून मी दुसऱ्या पक्षात जाणारी अवलाद आपली अजिबात नाही. आपण साहेबाची एका बापाची अवलाद आहे. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव साहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी ही आज आपण ठेवलेली आहे. आज आपण काय झालं आणि आजच तुम्हाला एक शब्द देतो का आजपासून तुम्ही जे पदाधिकारी नेमले का आपला एकच ध्येय असलं पाहिजे का इथून पुढचा काळ येणार हा आपला आहे, हा येणार काळ आपला आहे. आणि तेव्हा विरोधकांनी लक्षात असू द्या का आमच्या तावडी सापडले तर कोणाची गय केली जाणार नाही. खासदार फुटला त्याला आज आपला चॅलेंज आहे, तुला जिथं सापडेल तिथं तुडवल्याशिवाय हे शिवसैनिक स्वस्त बसणार नाही. हा 100% सांगतो तुम्हाला का याच्यात एकही स्वस्त बसणार नाही. आणि आज पुढचे दिवस आपले आजपासून आपण एकच ध्यास घेतला पाहिजे का आजपासून एकच निर्णय घ्या. उद्धव साहेबांचा आज वाढदिवस आहे, आज आपल्या सगळ्यांचा एकच ध्यास असला पाहिजे का उद्धव साहेब या महाराष्ट्र राज्याचे शेतकरी कष्टकरी गोरगरिबांच्या लोकांसाठी पक्षप्रमुख उद्धव साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायसाठी आपण जीवाचं रान केलं पाहिजे. हा निर्णय आज आपण आपल्या आगी करून घेतला पाहिजे आणि आजपासून संघटनेचं काम प्रामाणिक अजिबात कोणात हेवे देवे कोणत्या गटाचा तटाचा न विचार करता फक्त संघटनेकरता आणि पक्षप्रमुख करता रस्त्यावर येण्याची जी लढाई असेल ती आपण 100% करू. तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मी जिल्हा प्रमुख म्हणून 100% तुमच्याबरोबर आहे. काल आहे, आज आहे, उद्या सुद्धा राहणार. आज म्हणजे आपली ती काय आज आपली महिला आघाडी असेल म्हणजे आपली जी पुरुष असेल हे लोक म्हणते पक्ष संपला पक्ष संपला. हे बघा ही ताकद ही शिवसेनेची, हे पक्षप्रमुख उद्धव साहेबांची ताकद आहे. ही न संपणारा पक्ष आहे. तेव्हा इथून पुढे विरोधकांनी सुद्धा आजच सांगतो का अमर का आजपासून इथून पुढे साळगर साहेब का ह्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कोणत्याही इलेक्शन येऊ आपण इथून पुढे ताकदीने लढू. इथून पुढचं इलेक्शन हे स्वबळाचा नारा असेल. मी सांगतो सामान्य शिवसैनिकांना न्याय भेटत याच्याकरता आपण 100% प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला आघाडी होऊ देत देऊ आपल्याला माहित नाही, परंतु आज आपलं ताकद आपली आज जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज आपण तुम्हाला सांगतो आपलं रंग शिकलं पाहिजे. शिकून सुरुवात करणार आणि आपण जिल्हा परिषदेची पंचायत समिती तयारी म्हणून आजपासूनच सुरुवात करणार. हे तुम्हाला एवढं 100% सांगतो. आजपासून आज राम रक्षा सुरू घेणार. इथून पुढचा जो निर्णय राहील हा 100% आपली पुढची रणनीती असेल का त्या आज असं कुणी भेदभाव करू नका का आज आपण शहरात दिले ग्रामीणमध्ये दिले. जर आज अमरनी जर बघितलं जी कार्यकारिणी केली ती सगळ्याला विश्वासात घेऊन केली म्हणजे अजिबात नाही. अमर तुझं कौतुक केलं पाहिजे. मी लबड्यानं तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही सिनियर आहे. भरत भाऊ तुम्हाला सांगतो, संदीप तुला सांगतो, जसं आज अमरने काम केलं तसं आपल्याला राहिलेल्या 5 तालुक्यात आपण केलं पाहिजे. मी आणि जगदीश चौधरी आम्ही दोघे जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्या पाठीशी 100% खंबीरपणे उभा आहे. इथून पुढची येणारा काळ हा आपला असेल एवढं सांगतो. माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र सगळ्यांना. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आपल्या या जिल्ह्याचे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते, आमचे सहकारी साळगड साहेब, लबडे साहेब, संदीप आणि माझ्याबरोबर आले संदीप विगे, संदीप वाघ, सर्वांचं. आणि या ठिकाणी शिवसेना संपली, शिवसेना उभाटा गट संपला म्हणणाऱ्यांना ही चपराके. जे कोणी आहे ते डुप्लिकेट कोण झाले असेल आमदार खासदार त्यांना काय आम्ही हे नाही करत, भीक नाही घालत. मुळात म्हणजे ही खरी शिवसेना इथं आहे तळागाळातली, मनापासून नेहमीच्या देठापासून ज्यांना संघटनेचं हे. आज उद्धव साहेबाच्या मागं तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने तुमचं खूप खूप आभार मानतो. कारण संगमनेर काय साधं शहर नाही, हे अत्यंत संवेदनशील शहर आहे.
आणि अशा शहरामध्ये एवढी मोठी संघटना अमर कतारे आणि यांच्या सहकार्याने उभी केली, सचिन भाऊच्या नेतृत्वाखाली. मला त्याचं खूप अभिनंदन, म्हणजे खूप असं गौरव वाटू राहिला का या संगमनेर शहरामध्ये एवढी मोठी संघटना आज जिवंत आहे. आणि साळगड साहेब माझे सहकारी आहे, त्याच्यामुळं काय आम्ही लय पाहिलेले. दुसरं एक आज सांगायचं, आज तुम्ही या ठिकाणी सगळेजण पदाधिकारी होणार आहात. एकच खुणगाठ बांधायची की येत्या नगरपालिकेचं इलेक्शन असेल, पंचायत समितीचं असेल, ग्रामपंचायतचं असेल, जिल्हा परिषद, कुठं ना कुठं आपल्या उमेदवार उभा करायचा. मला तो पडू दे, पण शेण पडलं तर पोपटा घेऊन निघत. आपल्यामुळं काहीतरी काय होईल, एक तर आपण निवडून येऊ, नाही तर समोरचा तरी पडेल जो आपला दुश्मन आहे. एक लक्षात घ्या, शिवसेनेला मानणारे लोक जे आहे ना ते तुम्हाला मतदान करते आणि त्याच्यामुळे दुसऱ्याचा तोटा होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं या ठिकाणी मी आलेल्या सर्वांचे स्वागत करतो आणि जास्त काय लांबीत नाही भाषण. महाराज, आपल्या सर्वांचे दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं म्हणजे शिवसेना पक्षाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना, मागचा महिना अत्यंत प्रेरणादायी आणि ऊर्जादायी राहिलेला आहे. परमेश्वराने जो त्रास आपल्याला होत होता, त्रासाचं प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा मुहूर्त आहे आज पक्षप्रमुखांचा जन्मदिवस. आज आपल्या संपूर्ण शिर्डी लोकसभा शिवसेना पक्षाच्या वतीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपण सद्गुरू साईनाथांच्या चरणी प्रार्थना करूया की आदरणीय आपल्या पक्षप्रमुखांना चांगलं आरोग्य, उदंड आयुष्य आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं, या महाराष्ट्राला पूर्वीसारखं वैभव प्राप्त करण्याचं बळ आणि शक्ती मिळू दे, या आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः आपण प्रार्थना करूया. आजच्या या समारंभाचे प्रमुख, आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपले जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते असतील आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रत्येकाचं नाव घेत नाही. तर खरं म्हणजे शिर्डी लोकसभा एक मोठं आव्हान जरी आपल्याला वाटत असलं, पण आज संगमनेरला आल्यानंतर फार मोठा आनंद झाला. सचिन भाऊ, का 35, 40, 50 वर्षापासून बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं ज्यांनी संगमनेरमध्ये शिवसेनेचं काम केलं, अत्यंत अभिनंदन करतो तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, अमर भाऊ तुमचं सर्वांचं, का हे सगळेजण आज मला दिसत आहे इथं. ही संघटना आजही तळागाळामध्ये रुजलेली आहे, बसलेली आहे, परंतु काही दुर्दैवाने ती बाहेर निघू शकली नाही. पण या नवीन पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संगमनेरला एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं. आणि ते नवचैतन्य निर्माण करण्याचं कारण खरं असेल तर यांनी, कोते पाटलांनी जे माणसं ओळखले, ज्यांच्यावर विश्वास टाकला, मला असं वाटतं की हा विश्वास ते सर्वजण सार्थ ठरवतील आणि संगमनेरला एक मोठी अशी शिवसेनेची संघटना सर्व स्तरावर या ठिकाणी उभी राहील, एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आपल्या सर्वांना, नवीन पदाधिकाऱ्यांना, आमच्या कोपरावच्या सर्व, आमचाही कार्यक्रम अजून झालेला नाही आहे, आमचाही कार्यक्रम होईलच, परंतु कोपरगाव शिवसेनेच्या वतीनं, आपल्या लोकसभेच्या वतीनं आपल्या सर्व प्रत्येक नवीन पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीमध्ये, आणि आजचा मुहूर्त फार चांगला आहे. आजचा मुहूर्त असा आहे का तुमच्यामध्ये उद्धव साहेब घुसणार आहेत आता बरोबर, जे नवीन पदाधिकारी आहे, का त्याच ताकदीने आणि त्याच मजबूतीने तुम्ही शिवसेना संघटना वाढवावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. भवानी. माझ्या सर्व शिवसैनिक मित्रांनो, आज आपण या ठिकाणी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेलो आहोत. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो, आपण सगळे नवीन एक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगलं काम करणार आहोत. मी जो उद्धव साहेब, आदित्य साहेब, राऊत साहेब आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी जो आमच्यावर विश्वास टाकून आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली, तुमच्यापैकी बरेच जण तुम्ही मला ओळखत असाल, काही लोक ओळखत नसतील, पण खासदार साहेबांनी यांचं माझं एक नातं आहे, मी त्यांचा नातेवाईक आहे, परंतु साहेबांनी जो निर्णय घेतला तो मला कदापि मान्य झाला नाही. आणि रक्ताचं नातं असताना सुद्धा
मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला, कारण माझं त्यांच्यावरती एक प्रेम जडलं. ते प्रेम जडायचं कारण असं की ज्या वेळेला 28 जून 2022ला या लबाडांनी 40 आमदार घेऊन गेले आणि आपल्या पक्षप्रमुखांना, मुख्यमंत्र्यांना पाय उतार व्हावं लागलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. हे आपण सर्वांनी पाहिलं की नाही पाहिलं? सर्व महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असेल त्यांनी आदरणीय पक्षप्रमुखांचा स्टेटस ठेवला आणि अक्षरशः पूर्ण महाराष्ट्र रडत होता त्या दिवशी. त्या दिवशी माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यावेळेला मी ठरवलं, इतका प्रामाणिक व्यक्ती आणि यांना असं पाय उतार व्हावं लागलं, आपल्याला या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. आणि त्या दिवसापासून मी उद्धव साहेबांचा फॅन झालो किंवा मी त्यांच्यावरती एक प्रेम करायला लागलो.